कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव तोफेचा गोळा लागून जायबंदीचा, त्यांना वीर मरण आलं. अहिल्यादेवींच्या फळावरचं कुंकू पुसलं गेलं. नियतीचा पहिला तडाखा बसला. तत्कालीन काळात पती बरोबर सती जाण्याची पद्धत. अहिल्यादेवी निघाल्या आणि त्याच वेळी मल्हारराव होळकर वडिलकीच्या नात्यानं जवळ आले. अहिल्या, सती गेल्यावर तुम्हाला स्वर्ग मिळेल का नाही मला माहिती नाही, पण जर तुम्ही सती नाही गेलात तर या राज्यातल्या अनेकांना सुखाचं द्वार खुलं होईल, अनेकांना तुम्ही स्वर्ग मिळवून देऊ शकाल. आणि अहिल्यादेवींनी परंपरेच्या विरोधातला पहिला निर्णय घेतला. सती न जाण्याचा. राज्यकारभार तुम्हाला पाहायचा आहे, राज्य तुम्हाला सांभाळायचं आहे, ही रयत तुमच्याकडे डोळे लावून आहे. आणि अहिल्याबाईंनी परंपरेला छेद देत सुधारणावादी पहिला निर्णय घेतला. पण राज्य विस्तारात असताना, राज्याचा कारभार चालू असतानाच पुन्हा आणखी एक घटना घडली. 1766 ला मल्हारराव होळकरांचं निधन झालं. अहिल्याबाईंच्या जीवनावर झालेला सगळ्यात मोठा तडाखा होता. मालेराव माळव्याच्या गादीवर आले. आता राज्य सुस्थितीत चालेल असं वाटत असतानाच अवघ्या 1 वर्षाच्या आत अहिल्याबाईंचे पुत्र मालेरावांचंही निधन झालं. पुन्हा नियतीचा फटका बसला. एखाद्या व्यक्तीनं दुःखाचे फटके सोसावेत तर किती सोसावेत. पतीचं निधन, पित्यासारख्या सासऱ्याचं निधन, पुत्राचं निधन, आजूबाजूची सगळी जवळची माणसं सहज अशी डोळ्यात देखत निघून जायला लागली. आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ. वर आलो आलो वाटत असतानाच कधी साप गिळून पुन्हा पहिल्या जागी आणून ठेवेल याचा नेम नाही. या संकटांशी लढणं, या संकटांशी भिडणं आणि संकटांना सामोरं जात आपलं नव्हे इतरांचं आयुष्य सुजलाम करणं, हेच तर खऱ्या अर्थानं जगणं. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या जगण्यातनं दाखवून दिलं. स्वतःचं दुःख कुरवाळत त्या बसल्या नाहीत. माझ्यावर केवढा मोठं दुःख म्हणून त्या रडत बसल्या नाहीत. हजारो जणांच्या अश्रू पुसायची जबाबदारी माझ्यावर आहे. अहिल्यादेवी रयतेचे अश्रू पुसत राहिल्या. आणि संकट ती एकटी येत नाहीत, येताना आपले सगळे नातेवाईक घेऊन येतात. मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मालेरावांचं निधन झालं. आता राज्यावर दुःखाचा डोंगर. आणि त्याच वेळी अहिल्यादेवी होळकरांचाच दिवाण गंगाधर यशवंत